सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून आज 8 दिवस झाले। 8 दिवसानंतर सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपाने 87 नगरसेवकांना घेऊन आपला विजय स्थापन केला आहे। 87 नगरसेवकांमध्ये गटनेता निवडण्यासाठीच्या प्रक्रिया आणि हालचाली शहर भाजपाच्या कार्यालयामधून सुरू आहेत। भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आज डफरीन येथील सारस्वत मंगल कार्यालय येथे नवनिर्वाचित भाजपाच्या नगरसेवकांची बैठक बोलवली होती। या बैठकीचं वैशिष्ट्य असं की या बैठकीमध्ये उपस्थित होते ते पालकमंत्री, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला आघाडीच्या होत्या रंजिता चाकवते, सुधा अळीमोरे, त्याशिवाय सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख आणि शिवाय देवेंद्र कोटे आणि प्राध्यापक नारायण बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। ह्या बैठकीतला जर का समोरचा तुम्ही चित्रण बघितलं किंवा क्षणचित्र बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे पहिल्या आळीमध्ये जे काही नेते आणि मान्यवर पदाधिकारी दिसतात त्याच्यामध्ये दोन चेहरे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांची अनुपस्थिती हे प्रकर्षाने जाणवते। या बैठकीमध्ये अपेक्षित होतं की गटनेता किंवा महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्याच्या निवडीची घोषणा होईल, पण अशा कोणत्याही पद्धतीच्या निवडीची घोषणा न होता नवनिर्वाचित सदस्यांना पक्षीय राजकारण आणि सभागृहातल्या राजकारणाचे आदर्शवत असे धडे देत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, पालकमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना दिसून आले। पण जेव्हा आम्ही पालकमंत्र्यांशी संवाद साधला त्यावेळेस लवकरच सोलापूर महानगरपालिकेचा महापौर घोषित केला जाईल असं देखील एक सूचक विधान पालकमंत्री जयकुमार गोरे हे करताना दिसून आले। पण दरम्यान एक गोष्ट की नवनिर्वाचित सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे ओळख परेड करून त्यांची नोंद घेतली जाणार आहे, हा देखील एक नवा नियम यंदापासूनच सुरू होताना आपल्याला दिसतोय। मागील 2017च्या वेळी अशाच पद्धतीच्या नवनिर्वाचित सदस्याची ओळख परेड घेण्यात आलेली नव्हती, पण यंदाच्या वेळी नव्या आदेशाप्रमाणे विभागीय आयुक्ताकडून तो आदेश प्राप्त झाला आहे आणि शहराध्यक्षांनी सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो, गॅझेट आणि निवडून आल्याचं जे काही प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून देण्यात आलेलं आहे ते सगळी कागदपत्रे एकत्रित करून त्याचा बंच करण्यात आला आहे, ज्याच्या त्याच्या नावावर ती फाईल तयार करण्यात आली आहे आणि ती फाईल घेऊन 28 तारखेला नवनिर्वाचित नगरसेवक आणि भाजपाच्या अध्यक्षा ते त्यांच्यासोबत पुणे येथील विभागीय कार्यालयामध्ये जातील, तिथं नोंद करतील आणि तदनंतर गटनेता, महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्याच्या निवडीच्या प्रक्रियेला अधिक गती येईल। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।